कारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं, पण त्याला 2 वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती। त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली आणि आता त्याचं टेंडर देखील काढलंय। त्यामुळे हा प्रकल्प असा आहे, सगळ्यात कमी खर्चाचा आहे, ग्रेडियंटनी पाणी येणार आहे, सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे। त्यामुळे जवळपास 500 MLD पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई प्रकल्पातून मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जी प्रकल्प असतील, हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे। 2060 ची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल, जी लोकसंख्या असेल, या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबईकरता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो। विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये काही महत्त्वाची इनिशिएटिव्हज आपण घेतली आहेत। मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, वर्षानुवर्ष या मुंबईचं सीवेज वॉटर ब्रिटिशकालीन सेटलिंग टँक्समधनं थेट समुद्रात जात होतं। ते समुद्रात गेल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या समुद्राचं पाणी काळं दिसतं, त्यात घाण दिसते, अनेक ठिकाणी चौपाटीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतो। कारण हे सगळं मुंबईसारख्या ज्याला एशियातली रिचेस्ट महानगरपालिका वगैरे अशा प्रकारचे बिरुदं दिली जातात, त्यात सगळं पाणी, घाण पाणी हे समुद्रात जात होतं। आता 16,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या STPचं नेटवर्क आणि यातले काही STP तर असे आहेत की जे कदाचित देशामध्ये एक आयकॉनिक अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहेत। म्हणजे 3 मजली 4 मजली देखील STP कमीत कमी जागेत बसवून आणि आपण त्याचं काम सुरू केलंय। या वर्षापासून तर पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये सगळे STP पूर्ण होतील। त्यामुळे मुंबईच्या समुद्रात घाण पाणी जाणार नाही। मिठी नदी असेल, पोयसर आणि आपली वेगवेगळ्या ज्या आपल्या नद्या आहेत, त्या नद्यांना देखील या ठिकाणी त्याचंही शुद्धीकरण करणं, याचा एक मोठा प्लॅन आपण तयार केलाय। मिठीमध्ये काही लोकांनी गाळ खाल्ला असेल, पण पुढच्या काळामध्ये गाळ खरोखर काढून आणि निर्मल आणि अविरल अशा प्रकारची मिठी ही आपल्याला कशी करता येईल। अर्थात हे आज आपण सुरू केलं तर त्याला किमान 5 ते 6 वर्ष लागणार आहेत, हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे। पण निश्चित डेफिनेटिव्ह प्लॅन हा त्याचा तयार केलाय। त्याचे सगळे जे काही आहेत प्रकल्प ते तयार झालेले आहेत आणि त्यातनं आपली नदी जी आहे ती स्वच्छ होणार आहे। यासोबत आपल्याला माहिती आहे की जेवढे मुंबईचे डम्पिंग ग्राउंड्स आहेत, या सगळ्या डम्पिंग ग्राउंड्सचं कॅपिंग करणं, त्याचं बायोमॅनिंग करणं, तिथल्या जागा रिक्लेम करणं आणि यापुढे डम्पिंग पूर्णपणे बंद करणं, याकडे आता आपण वाटचाल सुरू केली आहे। नवीन पद्धतीनं झिरो गार्बेज असा प्लॅन आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि हे जे काही लिगसी वेस्ट आहे आणि नवीन वेस्ट आहे, या दोन्हीला आपण त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्व्हर्ट करतो। कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प हा सुरू करून त्यातनंही आपण एक स्वच्छ वीज देखील मिळवण्याचा प्रयत्न करतो। काही गॅस निर्मितीचाही आपल्या समोर एक पर्याय त्या ठिकाणी आहे की ज्यातनं आपल्याला आपले व्हेकल्स देखील चालवता येतील। अशा पद्धतीनं मुंबईमध्ये एक आम्ही 17,000 कोटी रुपयाचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे की ज्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून एक मुंबईला सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करणार आहोत। टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत N. चंद्रशेखरन यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी एक मुंबईच्या सर्क्युलर इकॉनॉमीचा काही एक्सपर्ट्सला बसवून प्लॅन तयार करून दिलाय। आता तो प्लॅन हा महानगरपालिकेचे एक्सपर्ट्स आणि बाकी सगळ्यांना बसून आम्ही तो फॉर्म अप करू आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी असे जेवढे पर्यावरणाचे मानकं आहेत, या सगळ्या मानकांना एका ओव्हरआर्चिंग अशा पद्धतीच्या प्लॅनचा भाग करून सगळ्या क्षेत्रांमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी ही कशी तयार करता येईल, हा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करणार आहोत। पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क तयार केलं आहे। जवळपास MMR रिजनमध्ये 427 किलोमीटरचं मेट्रोचं हे नेटवर्क आहे। त्यातलं मेजर मुंबईमध्ये आपलं नेटवर्क आहे। आपले अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे।
बाकीही मेट्रोचं काम आपण वेगाने पूर्ण करतोय. आता दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क असलेली मुंबई आहे. दिल्लीला ते करायला 20 वर्ष लागले, आपण 6 वर्षात ते करून दाखवलेलं आहे. आता 2026-27 मध्ये जवळपास 50 किलोमीटरचं काम पूर्ण होईल. 27-28 मध्ये 80 किलोमीटरचं काम पूर्ण होईल. 29 पर्यंत आत्ता हातात घेतलेले सगळे नेटवर्क आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि काही नवीन आता अजून आपण विस्तारित नेटवर्क घेतोय, त्याला कदाचित त्याच्या पुढचा कालावधी लागेल. आणि हे करत असताना याच्यासोबतच आपल्या बेस्टमध्ये आपल्या बसेस ज्या आहेत, या बसेस करता आज मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर आपल्याकडे 5,000 बसेस आहेत. पण मुंबईसारख्या शहराकरता किमान 10,000 ते 12,000 बसेसची आवश्यकता आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात EV बसेसचे आपण निर्णय घेतला, त्याच्या ऑर्डर्स दिले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये फ्लीट मोठी आपण करणार आहोत. आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणतो, ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न आहे. सबर्बन रेल्वेच्या संदर्भातही आपल्याला माहिती आहे की मुंबईची जी लाईफलाईन आहे आपली लोकल ट्रेन, त्यामध्ये MUTP 2, MUTP 3 याच्या माध्यमातून MUTP 3A याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे.